या पावसाने मुंबईची दैना केली आहे, मात्र राज्यकर्ते स्वतःचे खिसे भरून घेत असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। शहरात नालेसफाईची कामं वेळेत पूर्ण झाली नाही, तर राज्यातही पावसाने थैमान घातलाय। मात्र राज्यकर्त्यांना सोयरसूतक नसल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। तर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। खरं तर तुम्ही पाहणी करायला आलात, खरं तर पहिला मोठा पाऊस पडला, मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळते। तुमचा हा पहिला पाऊस नाही, आपल्याला आठवत असेल मागच्या आठवड्यात अंधेरी सबवे भरलेलं, साकीनाक्याचे हाल झालेत। काहीतरी ह्याच्यातून धडा घेणं होतं गरजेचं, बीएमसीने असेल किंवा भाजपच्या सरकारने असेल, पण मुंबईकरांचे हालच करायचे आणि मुंबई संपून टाकायची हे ठरवलेलं आहे। मुंबईसोबत आपण पाहिलं असेल काल परवाकडे पुण्याचे पण हाल झालेत, जिथे मेट्रोची कामं चालू आहे, जिथे ते रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, पुण्याचे हाल असेच झालेत। आदित्यजी, आपण जर बघितलं तर रस्ते काम अजूनही 65% झालेलं आहे, नालेसफाई 85%, 20% पण झालं नाहीये। रस्त्याचं काम म्हणजे आता क्लोजिंग त्यांनी 65% केलंय, पण रस्त्याचं जे काम आहे, जे 2 वर्षापूर्वी एशनशी बोलले होते ते खोटं बोलले होते, आज ते जाहीर झालेलं आहे। तुम्ही आता हिंदमातामध्ये आहात, तिथे पंप लावले गेले, त्या जनरेटरमध्ये आता कुठेतरी ऑइल टाकण्याचं काम सुरू आहे। रात्रभर पाऊस चालू आहे, आत्ता येऊन जनरेटरमध्ये डिझेल भरतात, आत्ता पंप लावतात तिथे, म्हणजे 7 तास मुंबईकरांचे हाल झाले। इथे बेचारे जे गांधी मार्केट आहे, जिथे पाणी भरलं होतं, त्यांना काही तुम्ही आता देणार आहात का? काहीतरी मदत द्या, मदत निधी द्या आमच्या सगळ्या मार्केटवाल्यांना इथे, कारण पाणी तुंबलं होतं, त्यांचं नुकसान झालं, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांना। एकनाथ शिंदे म्हणतात की जेव्हा आम्ही मेट्रो सुरू केलेली नव्हती तेव्हा कुठेतरी म्हणजे तुम्हीच बोलत होते की तुम्ही मेट्रोचं उद्घाटन का करत नाही, आता आम्ही केलं तर तरी आमच्या अनेक गोष्टी बोललेल्या आहेत। ते दादांच्या मांडीला मांडी लावून बसणार नव्हते, भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार नव्हते, ते अनेक लोकांच्या, ते काय खोटं बोलतात आणि खोटं बोलत राहतात, त्यांना ती सवय झाली, झोपेतून उठवलं तरी खोटं बोलते, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ, पण त्यांचा भ्रष्टाचार आणि खोटारडेपणा लोकांसमोर आलेला आहे। शेवटचा प्रश्न आदित्यजी, आपण बघतोय की पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईची अशी परिस्थिती आहे, अजूनही 4 महिने शिल्लक आहेत, काय वाटतं नक्की अजून मुंबईकरांना किती त्रास सहन करावा? अजून जून पण आला नाहीये, मे संपला नाही आणि असे पाऊस आहेत। एका बाजूला शेतकऱ्यांचे हाल झालेत, हजारो हेक्टरवर नुकसान झालेलं आहे, नुकसान भरपाई मिळाली कुठेही नाही। कुठेही कोणी दिसतंय तुम्हाला मंत्री फिरताना मदतीसाठी? कुठेही नाही। धीर देताना दिसतंय? कोणी नाही। मुंबईचे हाल असतील, पुण्याचे हाल असतील, हे भयानक परिस्थिती आहे। शासन कुठे आहे? नुसतं राजकीय कार्यक्रम, होर्डिंग, फोडाफोडी, सगळ्या माजी नगरसेवकांना फोन येतात, 1-2 नावं घेतली तर आश्चर्य होईल, पण सगळ्यांना फोन येतात। श्रद्धा, ते किती फोन आले तुम्हाला? एवढे फंड देतो, तेवढे पैसे देतो, पण राजकारण पलीकडे सरकार जे बसलंय त्याचं काम कुठे होते? कुठेही नाही। प्रशासकाच्या माध्यमातून कुठेतरी काम सुरू आहे, नगरसेवक चालू आहे, तर फक्त भ्रष्टाचार सुरू आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। खरं तर मुंबईची तुंबई झाली, पाऊस सकाळपासून धो कोसळत होता आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर प्रशासक आणि जे नेते आहेत, पालकमंत्री आहेत, ते नक्की कुठे आहेत असा प्रश्न जो आहे तो आता विरोधक उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।